नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण एक अशी रेसिपी बनवणार आहोत, अशी अनोखी रेसिपी जिचा कोणी विचारही केला नसेल। ही रेसिपी बनवायला देखील सोपी आहे आणि खायला तर अगदीच भन्नाट। तर ही रेसिपी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी आहे। ही रेसिपी ॲक्च्युली कुरकुऱ्यांना देखील मागे टाकेल अशी आहे। तर चला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा, मी भात घेतलेले आहे, भिजवलेले पोहे घेतलेले आहेत आणि मसाले घेतलेले आहेत। आता तुम्ही बघा, मी हे मसाले तुम्हाला आता दाखवते। आता या ठिकाणी मी भात घेतलेला आहे। सगळ्यात आधी यात आपण ओवा घेणार आहोत, छान हातावर मळून यात घालून घेणार आहोत। आता या ठिकाणी मी धनेपूड घालत आहे, आमचूर पावडर घातलेला आहे, बडीशेप घालून घ्यायची आहे, हळद, लाल तिखट, जिरं आणि बारीक चिरलेली मिरची तसेच कोथिंबीर आणि जिरेपूडही घातलेले आहे। पुदिना घालून घेतलाय आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। आता यात आपण पोहे घालून घेतलेले आहेत भिजवलेले, आणि याला आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आपण पोहे बनवताना जसे पोहे भिजवून घेतो, अगदी त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी पोहे भिजवून घेतलेले आहेत। आता याच्यात आपण एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे क्रंचीनेस यायला मदत होते। त्या तांदळांना अजून बारीक करण्यासाठी आपण त्यांना मिक्सीमधून फिरवून घेऊ शकतो, किंवा जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्मॅशरने सुद्धा स्मॅश करून घेऊ शकतात। आता बघा, आपण त्याच्यात छान गोळा बनवून घेणार आहोत आणि त्याला पिठात डिप करून त्याला लाटून घेणार आहोत। जास्त बारीक लाटायचं नाही, थोडं जाड राहू द्यायचं। बघा, फ्राईज एवढी थिकनेस ठेवायची आहे आणि लांब असं कट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनी, या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ वापरत आहे गोळ्याला लावायला। आणि बघा, आता या ठिकाणी माझी सुरी पिठात आतमध्ये चिपकत होती, म्हणून मी त्याला तांदळाचं पीठ लावून घेतलं, जेणेकरून ती चिपकणार नाही। आता बघा, आपल्या फ्राईज तयार झालेले आहेत। आता मी यांना जरा गोल असा आकार देते, जेणेकरून ते आकर्षित दिसतात आणि खायला खूप छानच लागतात, आता काय सांगू। आणि मैत्रिणींनो, हे फ्राईज जे आहेत हे केचप सोबत इतके डिलिशियस लागतात की तुम्ही एकदा बनवले की तुम्ही परत परत ही डिश बनवणारच। आता बघा, आपण यांना आता तळायला घालत आहोत। तेल छान गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण यात हे फ्राईज तळत आहोत। छान गोल्डन असा कलर येऊ द्यायचा आहे, तोपर्यंत फ्राय करत राहायचं। बघा मैत्रिणींनो, आपल्या फ्राईजला किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे। आता आपण यांना
सर्व करूया आणि मस्त यांचा आस्वाद घेऊन बघूया कशा लागतात. आता बघा या ठिकाणी मी हे फ्राईज प्लेन ठेवलेले आहेत, पण जर तुम्हाला काही वरतून ॲडिशन करायची असेल तर तुम्ही यांना पेरी पेरी मसाल्यामध्ये किंवा चाट मसाल्यामध्ये कोट करू शकतात. हे चवीला इतके भन्नाट आहेत की तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा. आणि आजसाठी एवढंच. धन्यवाद.